पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाचं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। जीवन घोगरे पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं। काही तासात अज्ञातस्थळी मारहाण करून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। तर या अनुषंगाने आता पोलिसांनी तपास सुरू केला। मात्र धक्कादायक असा हा सगळा प्रकार नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाचं अपहरण करण्यात आलं। जीवन घोगरे पाटील यांच्यावर हल्ला करून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। तर काही तासांमध्येच अज्ञात स्थळी मारहाण करत त्यांना सोडून देण्यात आलं। कोणाचं नाव घ्यायचं नाही, चिखलीकर साहेबांच्या नादाला लागायचं नाही, ते उद्या भावी मंत्री होणार आहेत, तो घर बर्बाद करून टाकता, अशा प्रकारची भाषा वापरत होती। तेवढ्यात पोलीस प्रशासनानं तत्परता बाळगली। चिंचोलकर साहेबांना कळायला पोलीस फोर्स त्यांनी मागे लावला आणि तात्काळ त्या ठिकाणी लोकेशन लागल्यामुळं त्यांनी मला अज्ञात ठिकाणी आणून सोडलं आणि लगेच 5 मिनिटात पोलीस प्रशासन येऊन घेऊन आलं। मला एवढं सांगायचं आहे की या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, अशा गुंडाला पोचता का? मंडवामधील जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला। कोणत्याही क्षणी आता अटक होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।